फाइनली अपन टायर घ्यायला आलो आता इथं. हा हम क्या बोलेंगे। नाही कुछ ऐसा ही सवाल पूछूंगा काय. फायनली आपण चारीच्या चारी टायर घेतलेले आहेत. ग्रिप वगैरे असते आणि इथं ब्रँडिंग आहे. ही बघा, ही ब्रँडिंग आहे अपोलो LT. फायनल आता तुम्हाला दाखवतो किती खर्च झालाय तो. किती खर्च झाला तुम्हाला सांगतो, कसं काय तर लास्टला शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, सकाळीच आपण जातोय महाडला. मित्राच्या आईला न्यायचं आहे आपल्याला. तिकडे जाऊन हॉस्पिटलला जायचं आहे, नाट्य हॉस्पिटलला. आणि तिकडे जाऊन आपल्याला टायर वगैरे पण घ्यायचे आहेत. टायर वगैरे घ्या. हा तर मित्रांनो, तर आता आलोय आपण नाटे या हॉस्पिटलला. तर त्या आजीला घेऊन आलोय. जाता जाता आपल्याला ते व्हिडिओ करता नाही आले, कारण की आजीची परिस्थिती भरपूर म्हणजे खराब झालेली, उलट्या वगैरे करत होती. त्यामुळं व्हिडिओ काय करता आली नाही. आता जाऊन बघूया इकडे तिकडे, जरा हा नाटे गावा पण फिरूया. कुठं कुठं काय काय लोक आहेत ते बघूया, काय कोण भेटतात ते काय. घाबरायचं नाही, घाबरताय कशाला. मी नाही घाबरत. आज किती जण लोक जण बघतात, त्याला पण बघतात, काही विषय नाही. तुम्ही पण घाबरू नका असं काय. मी आलो आता नाटे गावात. कसं इथं सिटी म्हणजे रायगड रोड सोडला ना की त्या साईडलाच आहे. रायगड रोडच्या इकडेच. रायगडचा राईट मारला ना की त्यानंतर हा इकडे. का तिथं तिथं आलो, इथं काय एवढी पब्लिक वगैरे नाही बघा. तर काय पब्लिक एवढी काय खास दिसत नाही. काय ना, मी पण मार्केटमध्येच फिरतोय ना. कोण बघतंय, सगळेजण बघतात, बघू दे ना. त्यांचं काय काम आहे, त्यांचं बघणे हे काम आहे. आपण आपला व्हिडिओ बनवायचे, काय विषय नाही. घाबरतंय कशाला, घाबरायचं काय नाही. घाबरत असेल तर व्हिडिओ बनवून काय फायदा नाही ना. फक्त युट्यूबला टाकून काय पोस्ट वगैरे, रील्स वगैरे टाकून काय फायदा नसतो. इथं काय एवढं काय असं फेमस काय दिसत नाही आपल्याला. इथं रायगड फोर्ट आहे तिकडं. रायगड फोर्टला कधी गेलो तर आपण दाखवू तिथं. आता मी चालतोय रस्त्यावरनं, काय एवढी पब्लिक तर दिसत नाही, सर्व शांत शांत आहे इथं. बघूया आता काय कोण भेटते का नाही. त्यांना तिकडे सोडले, त्यांना सांगितलं मी जातोय व्हिडिओ बनायला, व्हिडिओ बनवूया. कारण की जाता जाता आपल्याला व्हिडिओ काय बनवता आली नाही. त्यामुळे आता इथे येऊन बघतो. इथं भाजी वगैरे पण आहे. भाजी वगैरे तुम्ही जर इकडे आलात कधी, इथं पब्लिक वगैरे एवढी नसते. आता सध्या दिसत तर नाही पब्लिक वगैरे. इकडे तिकडे फिरतोय आता, काय बघूया. इथं रिक्षा स्टँड वगैरे आहे, त्यामुळे काय तशी पब्लिक असेल मला वाटते. काय रिक्षा स्टँड आहे म्हणजे असेल तेवढी, पण नाही आता दिसत नाही. इथं ट्रेडर्स वगैरेचं पण दुकान आहे इकडे. हे रिक्षा स्टँड आहे इथं. असेल पब्लिक वगैरे, जरा भूक वगैरे लागले, इकडे तिकडे जरा जाऊया आता तिथं. त्यांना काय सांगून नाही आलं, तिथं जाऊया आता जरा लगेच. तर दवाखाना आहे तो, तर घेऊन आलो त्या आजीला. पण नंबर वगैरे भरपूर असतात इथं. मेन आता आहे आपल्याला टायर घेणं. टायर आपले भरपूर खराब झालेत, त्यामुळे टायर वगैरे घ्यायचे आहेत. बघूया आता किंबुर्लीला आपण जाणार आहोत टायर वगैरे घ्यायला. तिथं जाऊन बघू भेटत, कारण की आता इथं किती वाजतात आपल्याला माहिती नाही. त्यामुळे आता बघूया, घेऊया टायर आणि तिथनं लगेच तसंच निघूया. बरंच गाडीचं पण सामान घ्यायचं होतं, पण मला असं वाटत नाही आपल्याला तो टाइम तेवढा भेटलचा वाटत नाही. त्यामुळे टायर घेऊन लगेच कल्टी मारू आपण. किती खर्च येतो, डायरेक्ट एक साथ 4 टायर घेऊया आपण. काय खर्च होईल तो हे कितीला पडतो, एक टायर कितीला पडतो. आपल्या मंडणगडात एक टायर 4,000ला पडतो, तर इथं किती पडतं. मानगाव मध्ये 3,500 3,500 पर्यंत पडत होता. आता महाड मध्ये केवढा पडतो तो पण बघायला लागेल आपल्याला. कमी खर्चात जर होत असेल तर मग काय टेन्शन नाही, चारीच्या चारी टायर घेऊ. आणि परत सर्व्हिसिंग पण आपल्या गाडीची करायची राहिली ती पण करूया. आणि तेव्हा पण ब्लॉग वगैरे आपण टाकू, सर्व्हिसिंगचा पण ब्लॉग वगैरे. सर्व्हिसिंग 30,000 आपले चालले, मग सर्व्हिसिंग करायला लागेल. सर्व्हिसिंगचा पण ब्लॉग वगैरे टाकू आपण. मित्रांनो, आता जरा गाडीत बसलोय, कारण की त्यांना भरपूर टाइम लागणार. आपण आतमध्ये गेलेलो, ते बोलले थोडंसं टाइम लागेल, कारण की नंबर भरपूर आहेत, गर्दी वगैरे भरपूर असते, त्यामुळे थोडंसं टाइम वगैरे लागणार आहे. त्यामुळे इथं टाइमपास करत थोडंसं बसायला लागेल आपल्याला इथल्या इथं. मग काय कंटाळा येईल आता. थोडंसं भूक वगैरे लागले तर जाऊन जेवू वगैरे. आता बघे असं आता जायला लागेल टोल मार्गे, कारण की तिथूनच गोले टायर्स मध्ये जायचं आपल्याला. तर बघायला माहिती तिथून जाऊन घेऊया. घ्यायलाच पाहिजे, कारण की बरेच दिवस झाले आपण गाडीचे खराब झालेत भरपूर. आता तरी भरपूर खराब झाले. ते घेऊया आणि मग भेटूया. किती काय प्राइस आहे ते पण तुम्हाला सांगूच. हे तुम्हाला मशीन माहिती असेल, अक्षय कन्स्ट्रक्शन आपल्या साईडला, म्हणजे आपल्या मंडणगड साईडला तुम्हाला माहिती असेल ही मशीन वगैरे. आता आपलं रोडचं काम चालू आहे, म्हणजे आंबेडवेचा रस्ता, म्हणजे पोलादपूर नाही, आंबेडवेचा रस्ता, म्हणजे इथून पंढरपूर हायवेचा रस्ता महाड मार्गे. तर ही मशीन तुम्हाला माहिती असेल, आणि किंवा अक्षय कन्स्ट्रक्शनचं तुम्ही नाव पण
ऐकलं असाल तर तिथे पण काम चालू आहे. रायगड फोर्टचा रस्त्याचं काम वगैरे चालू आहे. तर ही मशीन आहे तिथं आणि ते कामगार वगैरे झोपलेत. आपण काय त्यांना उठवणार नाही, उगाच त्यांचं ते आराम करतात. आपण काय फक्त व्हिडिओसाठी फक्त त्यांची झोप काय मोड करणार आहे. त्यामुळं फक्त इथूनच बघा की हे कन्स्ट्रक्शनची ही आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओसाठी कंटेंट भेटत नसेल ना तर तुम्ही कंटेंट तयार करू शकता. बघा मी तुम्हाला दाखवतो कसं तयार करतात. तो दाखवतो बघा, भेटतच आहे ना. तर त्या कामगारांना भेटूया आपण. हे इथं बसले. देख, मैं यूट्यूब पे वीडियोस बनाता हूँ. ओके, यूट्यूब पे बनाता हूँ. हंसिए मत. यूट्यूब पे बनाता हूँ सिर्फ इसलिए कंटेंट के लिए. क्या आप बोल सकते हो क्या? लोग को पूछे तो. अरे डरने का नहीं. हाँ, हम क्या बोलेंगे? नहीं कुछ ऐसा ही सवाल पूछूंगा कैसा क्या है वो. तो आपको मराठी समझ में आता है क्या? नहीं आता, हिंदी आता है. ठीक है फिर. तो क्या नहीं बोल रहे तो क्या करेंगे. ठीक आहे, त्यांना काही जमत नाही आहे म्हणजे बोलायला. असं ते कॅमेरासाठी लास्ट आहे, त्यामुळे काही टेन्शन आहे काय नाही. प्रत्येकाचा आहे, काही विषय नाही. आपण मशीनच विचारणार होतो त्याला, काय बाय बोलतोय नाही म्हणून. जाऊ देऊ, आपण डेअरिंग केलेलं ते डेअरिंग नाही करत. आपण नाही काय त्याचं ते. चला बघूया नंतर काय, आता दुसऱ्यांना विचारून काय बघूया. फायनली आपण टायर घ्यायला आलो. आता इतर टायर वगैरे घेऊया, कितीला पडतात ते बघूया आपण. बघा बरंच काय काय चालू आहे इथं. तर गाडी आज ऑलरेडी लागलेली आहे. बघा इको ते अपोलो LT. फायनल टायर वगैरे घेतले. बघा टायर वगैरे भरपूर आहेत इथं. आपण घरच्या रस्त्याला टायर वगैरे घेऊन झाले, आता डायरेक्ट निघूया घरी. एकदम किती खर्च झाला तुम्हाला सांगतो, कसं काय तर लास्टला शेवटपर्यंत नक्की बघा. आपण आता त्यांना सोडून वगैरे आलो. आता जातोय आपल्या घरी. आता बघूया किती CNG बसतं. आपला महाड रिटर्न किती होतोय मंडणगडातनं ते आपण बघूया. किती कसं काय होतं ते, किती CNG आणि किती ऍव्हरेज देते ते पण बघूया आपण. आपली गाडी किती ऍव्हरेज देते. आलो CNG पंपावरती आणि CNG वगैरे भरला. ते एकूण 251चा फक्त CNG वाला एक नंबर ऍव्हरेज आहे. तुम्हाला ऍव्हरेज काढून दाखवतो नंतर. चारीच्या चारी टायर घेतलेले आहेत. गाडीत पाठी वगैरे लोड केलेत. हे बघा अपोलो LTचे टायर घेतलेत. नंतर तुम्हाला दाखवतो स्पेसिफिक कसे. थांबा आताच दाखवतो स्पेसिफिक कसे आहेत ते. नाही बघा, ही ग्रिप वगैरे असते आणि इथे ब्रँडिंग आहे. ही बघा, ही ब्रँडिंग आहे अपोलो LT. हे 4 टायर घेतलेत आपण, लावून नाही घेतलेत. तर आपण सर्व्हिसिंगच्या वेळी त्यांना लावू. फायनल आता तुम्हाला दाखवतो किती खर्च झालाय तो. त्याच्यात एनव्हलप मध्ये काय आहे ते दाखवलेलं आहे. याच्यात आपल्याला पडला 3450 आणि सर्व टायर आपल्या चारीचे चारी 13,800 रुपयाला पडले. अपोलो टायर्स आपले घोले टायर्समध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. कॉन्टॅक्ट नंबर इथंच आहे, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. पुढचा ब्लॉग नक्की बघा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि अजून काय कंटेंट असेल तर तुमच्यापर्यंत मी पोचवतच राहीन. सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला ऑलवर क्लिक करा की माझ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्या पोचावे म्हणून. आज आपलं टायर घेतलेलं आहे, तर उद्या परवा आपण सर्व्हिसिंगला पण जाऊ, त्याचे पण व्हिडिओ आपण टाकू. चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. धन्यवाद.